हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू युग फिजिक्स ट्युटोरियल. तुम्ही जर युग फिजिक्स ट्युटोरियल हे फिजिक्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आपण जर नवीन असाल तर कृपया करून हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. तर बघा मित्रांनो, आजपर्यंत आपण रोटेशनल डायनामिक्स या लेसनचे लेक्चर्स स्टडी केलेले आहेत. वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहेत, एक्सप्रेशन्स फाइंड आउट केलेले आहेत. आता यानंतर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक हा एक लेसन स्टडी करायचा आहे आजपासून. तर बघा, आजच्या क्लासमध्ये आपल्याला हा लेक्चर फ्लो आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं डेफिनेशन मीन्स डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, देन चार्ज, व्हॉट इज मीन बाय चार्ज, कन्सेप्ट ऑफ चार्ज, देन टाइप्स ऑफ चार्जेस स्टडी करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर कॉज ऑफ चार्ज अँड लेटर ऑन हाऊ द बॉडी इज गेटिंग चार्ज और हाऊ बॉडी इज चार्ज, हे टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. तर सुरुवातीला आपण बघू इलेक्ट्रोस्टॅटिक. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक. तर बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करण्यासाठी हा जो वर्ड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, याला आपण दोन पार्टमध्ये स्टडी करू शकतो. इलेक्ट्रो, बघा हा एक वर्ड आहे इलेक्ट्रो. इलेक्ट्रो मीन्स व्हॉट, इट इज द चार्ज. अँड स्टॅटिक मीन्स व्हॉट, स्टॅटिक मीन्स व्हॉट, रेस्ट. सो असे चार्जेस की जे कसे असणार रेस्टमध्ये, त्या म्हणजे अशा चार्जेसचा आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, की जे चार्जेस कसे आहेत रेस्टमध्ये. म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये जर याची आपल्याला डेफिनेशन तयार करायची असेल तर काय करू शकतो आपण, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस, दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस दॅट आर ॲट रेस्ट पोझिशन. So this is the simple definition of electrostatic. Electro means charge, static means rest. मीन्स अशा चार्जेसचा आपण स्टडी करू जे चार्जेस कसे आहेत रेस्टमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक. बघा मित्रांनो, आता बघायचं आपल्याला चार्ज. व्हॉट इज मीन बाय चार्ज, डेफिनेशन ऑफ चार्ज बघायची आहे. आता चार्जची डेफिनेशन समजण्यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट, घरगुती एक्सपेरिमेंट आहे, जो प्रत्येक जणांनी हा एक्सपेरिमेंट अनुभवलेला आहे, याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. कन्सिडर करू, लेट अस कन्सिडर, हे कागदाचे काहीतरी तुकडे घेतलेले आहेत मी. कन्सिडर करा, हे स्ट्रिप्स ऑफ पेपर्स आहेत. आता या ठिकाणी हा माझ्याकडे पेन आहे, बरोबर आहे. हा पेन कन्सिडर करा, किंवा या ठिकाणी तुम्ही बलूनसुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी जर आता कन्सिडर करा, या पेनच्या ऐवजी या ठिकाणी काय आहे, बलून आहे. आता माझ्याकडे बलून सध्या अवेलेबल नाही आहे, बट कन्सिडर करू की या पेनच्या ठिकाणी काय आहे, एक बलून आहे. बघा, या ठिकाणी मी काय केलं, हा बलूनला या पेपरच्या जवळ नेलं. या ठिकाणी काही होत आहे का, काही ॲक्शन दिसत आहे का आपल्याला, नाही. कोणत्याही प्रकारची आपल्याला या ठिकाणी ॲक्शन दिसून येत नाही आहे. जर हा बलून मीन्स हा पेनच्या ऐवजी मी काय कन्सिडर करत आहे, बलून, हा बलून जर आपण आपल्या केसांना रब केला, केसांना जर आपण आपल्या रब केला, रब म्हणजे घर्षण, याला जर आपण आपल्या केसाला घासलं थोडंफार, थोडा वेळ, 1 मिनिट, आणि परत जर याला या कागदाजवळ जर आपण हा बलून ठेवला, तर यामध्ये आपल्याला ॲक्शन दिसून येईल. आणि ती ॲक्शन म्हणजे कोणती, की हे जे पेपर्स दिसत आहे तुम्हाला, आहे कागदाचे जे तुकडे दिसत आहेत, ते तुकडे काय होतील, याला अट्रॅक्ट होतील या बलूनकडे. म्हणजे या बलूनमध्ये काय क्रिएट होत आहेत, चार्जेस. बलूनमध्ये चार्जेस प्रोड्यूस होत आहेत. सो आता चार्ज म्हणजे काय, तर चार्ज एक ऐसी किसी भी मटेरियल की एक ऐसी प्रॉपर्टी है जो दूसरी चीज़ों पे फोर्स लगाता है, याला आपण काय म्हणू शकतो, चार्ज. मीन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट एक्झर्ट्स अ फोर्स. बघा, या ठिकाणी सुरुवातीच्या फर्स्ट पोझिशनमध्ये काय होत आहे, याच्यामध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये, की हे कागदाचे तुकडे अट्रॅक्ट होत नाही आहेत. आणि ज्यावेळेस आपण या बलूनला किंवा या पेनला आपल्या केसांवर रब केल्यानंतर परत जर हा बलून या ठिकाणी ठेवला, तर या ठिकाणी हे पेपर्स जे दिसत आहेत तुम्हाला, हे काय होतील, अट्रॅक्ट होतील याच्याकडे. म्हणजे या ठिकाणी या बलूनमध्ये किंवा या पेनमध्ये काय प्रोड्यूस होत आहेत, चार्जेस क्रिएट होत आहेत, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, चार्ज म्हणू शकतो, किंवा इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच इट एक्झर्ट्स अ फोर्स. याची डेफिनेशन बघा. So this is the definition of charge. It is the property of material due to which it exerts a force. हे झालं चार्जबद्दल. तर आपल्याला आता स्टडी करायचे आहे टाईप्स ऑफ चार्जेस. टाईप्स ऑफ चार्जेस समजण्यासाठी आपण 2 एक्झाम्पल कन्सिडर करू. हा एक ग्लास रॉड कन्सिडर केला मी. लेट अस कन्सिडर दिस इज द ग्लास रॉड. हा एक ग्लास रॉड आहे. या ग्लास रॉडला मी एका सिल्क कपड्यासोबत रब करत आहे. लेट अस कन्सिडर दिस इज द ग्लास रॉड, दिस इज द सिल्क
हा सिल्कचा कपडा कन्सिडर करू आपण. हे दोन्ही गोष्टी मी काय करत आहे, रब करत आहे. हा ग्लास रॉड सिल्क कपड्यासोबत रब करत आहे मी. बरोबर आहे, समजत आहे का सर्वांना? हा ग्लास रॉड सिल्क कपड्यासोबत रब आणि या ठिकाणी ठेवलेला आहे. हा ग्लास रॉड सिल्क कपड्यासोबत रब केल्यानंतर या ठिकाणी आपण ठेवून दिलेला आहे. आता दुसरा एक ग्लास रॉड घेऊ आपण. लेट अस टेक अनादर ग्लास रॉड. आता हा एक दुसरा ग्लास रॉड घेतला आपण. हा सुद्धा ग्लास रॉड आहे. आता या ग्लास रॉडला सुद्धा सिल्क कपड्यासोबत अगोदर जी प्रोसिजर केली सेम प्रोसिजर आपण काय केली, रिपीट केली आणि या ठिकाणी हा ग्लास रॉड ठेवून दिला. आता नेक्स्ट पोझिशनमध्ये बघा हा ग्लास रॉड. आता हे दोन्ही जे रॉड आहेत, या दोन्ही रॉडला काय केलं मी, आपण काय करत आहे, दोन्ही रॉड जर एका जवळ आणले. लेट अस कन्सिडर हे दोन्ही रॉड आपण एकमेकाच्या जवळ आणत आहे. हा या ठिकाणी आणि हा असे दोन्ही रॉड आपण एका जवळ जर आणलेत, या ठिकाणी काय दिसून येते, तर हे दोन्ही, हा जो रॉड आहे हा या पोझिशनला जाईल आणि हा रॉड या पोझिशनला जाईल. मीन्स डायरेक्शन काय होईल त्याची अपोजिट होईल. म्हणजे हे दोन्ही रॉड एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. बोथ दीज ग्लास रॉड्स आर गेटिंग रिपेल विथ इच अदर. आता हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण स्टडी करू. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा काय घेता मी, हा दुसरा एक रॉड घेतला, प्लास्टिकचा रॉड घेतला. बघा सेम प्रोसिजर, प्लास्टिक रॉड घेतला या ठिकाणी, यालाच प्लास्टिक रॉड किंवा एबोनाईटचा सुद्धा रॉड असतो, प्लास्टिकचा एबोनाईट रॉड म्हणा. हा प्लास्टिकचा रॉड आहे. याला सुद्धा सेम प्रोसिजर, सिल्कच्या कपड्यासोबत आपण रब करत आहे. रब केल्यानंतर हा प्लास्टिकचा रॉड या ठिकाणी ठेवला. दुसरा एक प्लास्टिकचा रॉड घेतला मी, सेम प्रोसिजर फॉलो केली, सिल्कसोबत रब केलं त्याला. मीन्स प्लास्टिक रॉड, वी आर रबिंग प्लास्टिक रॉड विथ द सिल्क. हा सुद्धा प्लास्टिक रॉड आहे, बरोबर आहे. रब केला आणि दोन्ही रॉड दोन्ही पोझिशनला ठेवले. यामध्ये आता जशी वरची प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर आपण रिपीट केली. म्हणजे हे दोन्ही रॉड जर एकमेकांच्या जवळ आणले, बरोबर आहे, प्लास्टिक रॉड दोन्ही जर एकमेकांच्या जवळ आणले, तर यामध्ये सुद्धा काय दिसून येईल आपल्याला, हे दोन्ही रॉड, हा रॉड या डायरेक्शनमध्ये जाईल, हा रॉड या डायरेक्शनमध्ये जाईल. म्हणजे यामध्ये सुद्धा रिपल्शन होईल. काय दिसून येईल आपल्याला, रिपल्शन. मीन्स बोथ दीज रॉड आर गेटिंग रिपेल विथ इच अदर. आता बघा महत्त्वाचं, आता हे दोन्ही ग्लास रॉड सेम होते, दोन रॉड सेम आहेत. हे सुद्धा दोन्ही रॉड काय आहेत, सेम आहेत. दोन्ही रॉडचं आपण रब केले, एकमेकांच्या जवळ आणल्यानंतर हे दोन्ही काय होत आहेत, रिपेल होत आहेत. ग्लास रॉड रिपेल होत आहेत. इथेही सुद्धा प्लास्टिक रॉड काय होत आहेत, रिपेल होत आहेत. आता काय करताय आपण, यामधला हा एक ग्लास रॉड कन्सिडर करू आणि या ठिकाणी एक प्लास्टिक रॉड कन्सिडर करू. मीन्स व्हेन वी यामध्ये जर आपण एक ग्लास रॉड प्लस दुसरा घेतला प्लास्टिक रॉड, हे दोन्ही रॉड जर एकमेकांच्या आपण जवळ आणले तर यामध्ये काय दिसून येईल, हा ग्लास रॉड या ठिकाणी अट्रॅक्ट करेल आणि प्लास्टिक रॉड या डायरेक्शनला अट्रॅक्ट करेल. म्हणजे या दोन्ही रॉडमध्ये ग्लास आणि प्लास्टिक यामध्ये काय दिसून येत आहे, की दोन्ही रॉड एकमेकांना काय करत आहेत, अट्रॅक्ट करत आहेत. म्हणजे यावरून दोन प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आपल्याला दिसून येत आहेत, की जर सेम टाईप्स आपण जर सेम रॉड जर घेतले ग्लास तर दोन्ही काय करतील, एकमेकांना रिपेल करतील. आणि जर डिफरंट टाईप्सचे असतील, एक ग्लास रॉड असेल आणि दुसरा प्लास्टिक रॉड असेल, तर दोन्ही एकमेकांना काय करतील, अट्रॅक्ट करतील. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो, की टाईप्स ऑफ चार्जेस, म्हणजे या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. या ठिकाणी दोन्ही एकतर पॉझिटिव्ह चार्ज असतील, या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल, बरोबर आहे. म्हणून दोन महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज या ठिकाणी क्रिएट होत आहेत, की सिमिलर चार्जेस जर असतील, पॉझिटिव्ह सिमिलर चार्जेस जर असतील तर एकमेकांना काय करतील, ते रिपेल करतील. मीन्स सिमिलर चार्जेस रिपेल विथ इच अदर. पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. आणि दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे, जर एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज असेल, मीन्स अनलाईक चार्जेस ऑर डिफरंट चार्जेस असतील, तर त्यामध्ये काय होईल, नेहमी अट्रॅक्शन, बरोबर आहे. काय होईल त्यामध्ये, अट्रॅक्शन. मीन्स लाईक चार्जेस रिपेल विथ इच अदर अँड डिफरंट ऑर unlike charges always attract with each other. So types of charges, दोन चार्जेस आहेत, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. जर दोन्ही चार्जेस सेम असतील
तर त्यामध्ये रिपल्शन होईल. दोन्ही चार्जेस जर एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल मीन्स डिफरंट चार्जेस ऑर अनलाईक चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट विथ इच अदर. दीज आर द टू मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. समजत आहे का सर्वांना? परत एक वेळ आपण सांगत आहे मी, ग्लास रॉड, दोन्ही ग्लास रॉड जर सोबत आपण क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आणले तर दोन्ही काय होत आहेत, रिपेल होत आहेत. या ठिकाणी सुद्धा प्लास्टिक कॉन्टॅक्टमध्ये जवळ आणले, परत ते काय होतात, रिपेल होत आहेत. पण जर एक ग्लास रॉड आणि एक प्लास्टिक रॉड घेतला तर दोघांमध्ये काय दिसून आलं आपल्याला, अट्रॅक्शन दिसून आलं. का? बिकॉज त्यामध्ये एका टाईपच्या रॉडवर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, दुसऱ्या टाईपच्या रॉडवर निगेटिव्ह चार्जेस आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की अनलाईक चार्जेस मीन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर ते अट्रॅक्ट करतील, आणि जर सेम चार्जेस असतील पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तर ते दोन्ही चार्जेस एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. सो दीज आर द टाइप्स ऑफ चार्जेस अँड प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. यानंतर बघा मित्रांनो, इथे आपल्याला कॉज ऑफ चार्ज आणि हाऊ द बॉडी इज चार्ज हा जो पार्ट आहे हा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचा आहे. सो थँक्यू व्हेरी मच.